नमस्कार शेतकरी मित्रांनो, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः. शेतकऱ्यांची शेतीशाळा, रामपुरी बुद्रुक, ऑल क्रॉप डेव्हलपमेंट, 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि प्राकृतिक आधुनिक शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक या ट्रेनिंग वर्कशॉपमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज विषय आहे प्रकृति का ऊर्जा विज्ञान. प्रकृति का ऊर्जा विज्ञान ही प्रकृति जीवो जीवस्य जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो या तत्वावर चालते. या प्रकृतीचं मूळ विज्ञान म्हणजे एक एनर्जी आहे. एक एनर्जी आहे, एक ताकद आहे, एक शक्ती आहे. ही पॉवर, ही ताकद, ही शक्ती, ही एनर्जी, ही एक ऊर्जा. ज्यावेळेस आपण ऊर्जा 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 म्हणतो त्यावेळेस आपल्याला दुर्गा 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 असं ऐकू येतं. असं का होतं बरं? कारण ही जी शक्ती आहे, ही शक्ती, ही पॉवर म्हणजे आपल्या नवदुर्गा आहेत. नवदुर्गा म्हणजेच हे जे पूर्ण ब्रह्मांड, पूर्ण प्रकृती जी बनली आहे, ही पूर्ण प्रकृती कशापासून बनली तर ह्या नवऊर्जा यामध्ये खूप मोठं योगदान आहे. हे पूर्ण प्रकृती बनवण्यासाठी 7 ऊर्जाचं तसं खूप मोठं योगदान आहे. आणि 8वी ऊर्जा म्हणजेच प्रगट होती. 8वी ऊर्जा म्हणजेच गाय, विश्वाची माता. ओम गाभ्यो नमः. गाय ही विश्वाची माता आहे. कारण गाय ही 33 कोटी देवाचं स्थान आहे असं आपण म्हणतो. याचा अर्थ असा आहे की 33 कोटी जीवाणू आणि बॅक्टेरिया, अणू आणि रेणू च एक स्थान म्हणजेच गाय आहे. म्हणून त्या गायीला प्रगट झाली ऊर्जा असं म्हणतात. 8वी ऊर्जा गौरी नाव आहे तिचं, तिला गाय आपण म्हणतो. आणि 9वी ऊर्जा ही सिद्ध होते. 9वी ऊर्जाचं नाव आहे सिद्धिदात्री. म्हणजे ती सिद्ध झाली. आपल्याला एखाद्या पासून काहीतरी पाहिजे तर ते आपल्याला मिळणं, त्या मिळण्याचं साधन म्हणजे ते सिद्ध झालं. म्हणजे हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू जर एकत्र झाला तर पाणी बनतं. तसं जे ठोस तत्व जे आपल्या हाती लागलं, जे ठोस तत्व आपल्या हाती लागलं ते तत्व सिद्ध झालं आणि आपल्याला मिळालं. म्हणून त्याला सिद्धिदात्री असं नाव आहे. तर ही प्रकृती बनवण्यासाठी खूप मोठं योगदान आहे या 7 ऊर्जाचं. आणि 8वी ऊर्जा ही प्रगट होती आणि 9वी ऊर्जा ही सिद्धिदात्री आहे. तर पहिली ऊर्जा ही कोणती आहे, तिचा शोध कसा लागला याचं प्रेक्षेपण मी तुमच्या समोर सादर करत आहे. तर पहिली ऊर्जा म्हणजेच शैलपुत्री. शैलपुत्री ही पहिली ऊर्जा आहे. ह्या पहिल्या ऊर्जेनं ग्रह बनवले, तारे बनवले, सूर्य, चंद्र, पृथ्वी ही पूर्ण प्रकृती बनवली. तिचं नाव आहे शैलपुत्री. शैलपुत्री एक एनर्जी अशी आहे, असं एक पॉवर आहे, अशी एक शक्ती आहे की ते जे कण आहे, सूक्ष्म कण आहे, ते सूक्ष्म कणाचं नाव आहे हिग्स बोसन कण. आधुनिक विज्ञानानं त्याचा शोध घेतला त्या शैलपुत्रीचा, पहिल्या ऊर्जाचा, आणि त्याला नाव दिलं, त्या कणाला, छोट्याशा कणाला नाव दिलं हिग्स बोसन कण. या
कणाचा शोध आधुनिक विज्ञानानं कधी लावला? 2012 या वर्षी लावला. 2012 या वर्षी हिग्स बोसन कण याचा शोध दोन परमाणू एकत्र टक्कर दिली त्यांना, आणि एकत्र टक्कर दिल्यानंतर जे समोर आलं त्याचं नाव त्यांनी हिग्स बोसन कण असं ठेवलं. कारण हिग्स सर्न नावाची एक संस्था आहे, हिग्स सर्न नावाची एक संस्था आहे, त्या संस्थेनं याचा शोध घेतला, ह्या छोट्याशा परमाणूचा शोध घेतला, अणूचा शोध घेतला, आणि त्या अणूला नाव दिलं त्यांनी हिग्स बोसन कण. 2012 या वर्षी याचा शोध लागला, आणि ह्या अणू पासून पूर्ण प्रकृती बनली. ह्या प्रकृतीला, ह्या अणूला दुसरं नाव आहे शैलपुत्री पत्थर की बेटी. आपल्या पूर्वजांनी याचा शोध घेतला, ह्या अणूचा, ह्या ऊर्जाचा, या शैलपुत्रीचा 5000 वर्षाच्या अगोदर, आणि आधुनिक विज्ञानाचा याचा शोध घेतला 2012 ला. सर्न नावाची एक संस्था होती, त्या संस्थेनं हिग्स या शास्त्रज्ञानं हिग्स बोस कण असं नाव दिलं, आणि त्याचा शोध 2012 ला लागला. आणि त्या कणानं ह्या विश्वाची निर्मिती केली, ह्या प्रकृतीची निर्मिती केली, आणि तिचं सूक्ष्म नाव आहे शैलपुत्री पत्थर की बेटी. ह्या कणानं ज्यावेळेस, हे कणाचा एक दायरा आहे, ह्या दायऱ्यामध्ये ज्यावेळेस हवा, सूर्यप्रकाश, फक्त सूर्यप्रकाश इथून पास आउट करते हे कण, बाकी सर्व पदार्थाला आपल्यामध्ये सामावून घेते. याची स्पीड आहे 1 सेकंदामध्ये. हे कण इथं आहे तर 1 सेकंदामध्ये हे कण हजारो किलोमीटरवर आहे. हे कण 1 सेकंदामध्ये हजारो किलोमीटर स्पीड आहे याची, लाखो किलोमीटरची दूरी हे तय करू शकतं, असा हा कण आहे, असा हा परमाणू आहे. आणि ह्या कणापासून बनले अणू, आणि अणूपासून बनले परमाणू, आणि परमाणूपासून बनला प्रोटॉन, आणि प्रोटॉनपासून बनलं ठोस तत्व प्रकृती. तर ह्या शैलपुत्री ऊर्जापासून ग्रह, तारे, सूर्य, चंद्र, पृथ्वी हे सर्व तयार झालं. आणि त्याच्यानंतर दुसरी ऊर्जा ब्रह्मचारिणी. आधुनिक विज्ञानानं ह्या ब्रह्मचारीला, ह्या कणाला शोधलं नाहीये, पण असं दावा करतं की हे कण आहे. आधुनिक विज्ञान असा दावा करतो की हे कण आहे, याचं अस्तित्व आहे. ब्रह्मचारी ह्या कणाचं अस्तित्व आहे असं सिद्ध करतं. शोध अजून लागलेला नाही, पण ह्या दुसऱ्या कणानं पहिल्या कणाला अशी ताकद दिली, एक गुरुत्वाकर्षण बल दिलं. दोन शक्ती ज्यावेळेस एकत्र एकसारखी असतील त्यावेळेस ते असे बांधल्या गेले, ना तर जास्त दूर जाऊ शकतात, ना तर जास्त जवळ येऊ शकतात, ना इकडे तिकडे असे हलू शकतात, ना जवळ येऊ शकतात, ना दूर जाऊ शकतात, ना असे हलू शकतात. ते फक्त असे एका भोवताल असे फिरत असतात, हमेशा असे फिरत असतात एका भोवताल. त्यामुळे याची जी शक्ती आहे ही शक्ती बांधल्या गेली, आणि ही शक्ती बांधल्या गेली, हिचं नाव आहे ब्रह्मचारिणी. हिनं गुरुत्वाकर्षण बल दिलं पहिल्या कणाला, ह्या दुसऱ्या कणानं गुरुत्वाकर्षण बल दिलं, आणि ह्या बलानं हे दोन कण एकत्र आले, एक ठोस तत्व एकत्र आलं. आणि त्याच्यानंतर तिसरी ऊर्जा आहे चंद्रघंटा. तिसरी ऊर्जा आहे चंद्रघंटा. ह्या चंद्रघंटेनं
एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर आवाजाचं प्रक्षेपण केलं. एका ग्रहापासून दुसऱ्या ग्रहावर आवाजाचं प्रक्षेपण केलं म्हणजे आवाज पोहोचिती केला. एका ग्रहापासून दुसऱ्या ग्रहापर्यंत आवाजाचं प्रक्षेपण केलं म्हणजे आवाजाचं रूपांतर तिथपर्यंत पोहोचिती केलं. या कणाचं नाव आहे चंद्रघंटा. आज आधुनिक विज्ञानाने याचा शोध घेतला. 1917 साली हिग्स बोस या शास्त्रज्ञानं याचा शोध घेतला 1917 साली आणि मार्कोनं याचं पेटेंट केलं. मार्को या शास्त्रज्ञानं याचं पेटेंट केलं चंद्रघंटेचं आणि त्याला नाव दिलं इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स. आणि त्या इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्सचा आपल्या या फोन टेक्नॉलॉजीमध्ये या आपल्या फोन टेक्नॉलॉजीमध्ये खूप मोठं विज्ञान समोर आलं आणि हे विज्ञान या फोन टेक्नॉलॉजीमध्ये समाविष्ट झालं. ही चंद्रघंटा, ही ताकद, ही ऊर्जा, ही एनर्जी या फोन टेक्नॉलॉजीमध्ये समाविष्ट झाली आणि या फोन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज आपण या पृथ्वी तलावर हजारो लाखो किलोमीटर दूर एका सेकंदामध्ये दुसऱ्या व्यक्तीला बोलू शकतो, बघू शकतो. एवढी ताकद ह्या चंद्रघंटेमध्ये आहे. त्याला आधुनिक विज्ञानानं म्हटलं आहे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स. ही फोन टेक्नॉलॉजी आहे. ही फोन टेक्नॉलॉजी आहे. इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स चा यामध्ये उपयोग करण्यात आला. याचा शोध लागला 1917 साली आणि याचं पेटेंट घेतलंय मार्कोनं. मार्को या नावाच्या शास्त्रज्ञानं. असा ही ऊर्जा म्हणजेच चंद्रघंटा. चंद्रघंटाच्या नंतर जी ऊर्जा आहे, चौथी ऊर्जा, ही चौथी ऊर्जा कुष्मांडा आहे. चौथी ऊर्जाचं नाव आहे कुष्मांडा. पहिली ऊर्जा दुसरी ऊर्जाला मिळाली, दुसरी ऊर्जा तिसरी ऊर्जाला मिळाली आणि ह्या तीन ऊर्जा ज्यावेळेस एकत्र आल्या, ग्रह बनले, तारे बनले, चंद्र बनले, सूर्य बनले, पूर्ण प्रकृती सृष्टी निर्माण झाली आणि ह्या पूर्ण सृष्टीला एकत्र आणलं कुष्मांडा या शक्तीनं, कुष्मांडा या ताकदीनं आणि तिथं एक तत्व निर्माण झालं. पहिलं तत्व निर्माण झालं. पंचमहाभूतामधील पहिलं तत्व तिथं निर्माण झालं. त्या पहिल्या तत्वाला आपण म्हणतो आकाश. आकाश तत्व निर्माण झालं. आकाश तत्वाला आपण म्हणतो पिता. काय म्हणतो आकाश तत्वाला? पिता. पिता हे तत्व निर्माण झालं तीन ऊर्जापासून. चौथं तत्व म्हणजे आकाश तत्व. पंचमहाभूतामधील पहिलं तत्व निर्माण झालं आकाश तत्व. आकाश तत्व निर्माण झालं, गगन तत्व निर्माण झालं आणि त्याच्यानंतर पाचवी शक्ती जी आहे स्कंद माता. ह्या चारी शक्त्याला कंद माता हा शब्द आला का? नाही आला. या चारी शक्त्याला माता हा शब्द आला का? नाही आला. कारण आकाश तत्व हे पित्याचं प्रतीक आहे आणि माता तत्व हे पृथ्वीचं प्रतीक आहे. म्हणून या पाचव्या शक्तीला प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंद माता. ह्या पाचव्या शक्तीला स्कंद माता म्हटलेलं आहे. आणि स्कंद मातेपासून
आकाशतत्व निर्माण झालं. आकाशतत्व कुष्मांडापासून निर्माण झालं आणि भूमितत्व म्हणजे माता तत्व हे 5व्या शक्तीपासून निर्माण झालं. म्हणजे पिता तत्व आलं म्हणजेच माता तत्व आलं. पिता तत्व आलं आणि माता तत्व आलं. पंचमहाभूतामधील 2 तत्व निर्माण झाले. आकाश तत्व आणि भूमी तत्व, माता तत्व. 6वी आहे शक्ती कात्यायनी. 6वी शक्ती आहे कात्यायनी. या 6व्या शक्तीनं प्रत्येक गोष्टीला कातलं. कात्यायनीचा अर्थ आहे कातलं. प्रत्येक शक्तीला एक वेगळं अस्तित्व निर्माण करून दिलं. हिचं नाव आहे कात्यायनी. म्हणजे प्रत्येकाचं एक आकाश तत्व आलं, पिता तत्व, भूमी तत्व आलं, माता तत्व. म्हणजे ह्या पृथ्वीवर जीवन निर्मिती झाली आणि जीवन निर्मिती झाल्यानंतर त्या जीवन निर्मितीला आपला उदरनिर्वाह पूर्ण करण्यासाठी काहीतरी खायला लागेल. आपलं जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी काहीतरी खायला लागेल. म्हणून या 6व्या ऊर्जीनं असे एक ठोस तत्व निर्माण केले आणि एक स्वतःचं अस्तित्व प्रत्येक जीवाला निर्माण करून दिलं. अशी 6वी शक्ती म्हणजेच कात्यायनी. प्रत्येक जीवाचं अस्तित्व वेगळं आहे हे तिथं सिद्ध होतं. म्हणजे वृक्ष, प्राणी, मनुष्य, कीट, पतंग, मुंगी, किडे, सरपटणारे प्राणी असे प्रत्येक जीव आहेत. 33 कोटी जीव आहेत. त्या 33 कोटी जीवाचं एक अस्तित्व आहे स्वतःचं. त्या स्वतःच्या अस्तित्वाला ह्या शक्तीनं कातलं. म्हणजे कोणता अणू आणि कोणता जीवाणू कोणत्याही एखाद्या जीवाला जर एनर्जी पाहिजे, जीवन ऊर्जा पाहिजे, तर ह्या ऊर्जेचं एक साधन त्याला दुसऱ्या जीवाकडून घ्यावं लागतं. म्हणजेच जे ऋषीमुनींना आपल्याला सांगितलं आहे की जीवो जीवस्य जीवनम हे पहिलं तत्व पराशर ऋषींनी आपल्याला परशुरामांनी आपल्याला पहिलं तत्व सांगितलं. पारसर सरितामध्ये पहिला शब्द आहे जीवो जीवस्य जीवनम. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. जीवो जीवस्य जीवनम या तत्वावर सृष्टी चालते. तसं कोणता अणू आणि कोणता जीवाणू, कोणत्या अणूपासून कोणता परमाणू बनेल आणि कोणत्या परमाणूपासून कोणता जीवाणू बनेल आणि ते जीवाणू दुसऱ्या जीवाला जगण्यासाठी कशी एनर्जी देईल, ही एनर्जी कातण्याचं काम ह्या 6व्या ऊर्जेनं केलं. त्या 6व्या ऊर्जेचं नाव आहे कात्यायनी. जसं तुम्ही एखादी दोरी कात्तेवेळेस बघितलं आहे ना, ज्यावेळेस तुम्ही एखादी दोरी 5 बंदाची असेल, 3 बंदाची असेल, 2 बंदाची असेल, तर एखादा गोंडा एखाद्या ठिकाणी जर फिक्स करायचा असेल तर त्या कातणाऱ्याला माहीत असतं की हे पदर इकडे जाईल आणि ते पदर तिकडे जाईल. बरोबर ते असं कातीत असतं. त्याप्रमाणे ह्या 6व्या ऊर्जेनं प्रत्येक जीवाला कातलं. एक प्रत्येक जीवाचं अस्तित्व वेगळं करून दिलं. प्रत्येक जीवाचं एक ठराविक तत्व त्या जीवाला प्रदान करून दिलं. या पृथ्वी तत्वावर, या प्रकृतीमध्ये कोणता जीव, कोणता अणू, कोणता परमाणू आणि कोणता जीवाणू, म्हणजेच आहार, विहार, प्रत्याहार, यम आणि नियम. यम म्हणजे काय खायचं, नियम म्हणजे कसं खायचं. यम नियम, काय खायचं. शाकाहारी जीव असतील त्यानं काय खायचं, मांसाहारी जीव असतील त्यानं काय खायचं, किडे मुंगे असतील त्यानं काय खायचं. वृक्ष आहे, वृक्षाने कोणते न्यूट्रिशन कसे घ्यायचे. मनुष्य आहे, मनुष्याचं अन्न कोणतं आहे, त्यानं काय खायचं, हे ठरवून दिलं त्या कात्यायनीनं. आणि ह्या पृथ्वीवर एक
सुंदर असं जीवन या प्रकृतीनं निर्माण करून दिलं. आणि त्याच्यानंतर 7वी ऊर्जा आली ही कालरात्री. कालरात्री खूप मोठी ताकद आहे मित्रांनो. कालरात्री ची एक अस्तित्व आहे. जर समजा पांढरी शक्ती 10% आहे तर काळी शक्ती ही 90% आहे. दिसणारी शक्ती ही 1% आहे तर नाही दिसणारी ही शक्ती 9% आहे. दिसणारी शक्ती 10% तर न दिसणारी शक्ती 90% आहे. असं ठोस तत्व तिथं आलं आणि त्याच्यानंतर प्रकट झालं ते 8वं तत्व म्हणजेच महागौरी. महागौरी ही 8वी ऊर्जा, 8वी ताकद, 8वी शक्ती. महागौरी खूप मोठी शक्ती आहे. त्याचं सूक्ष्म रूप म्हणजे आपली गाय आहे. गाय विश्वस्य मातरम गाय आहे. आणि गाय जर असेल एखाद्यापाशी, एक शक्तीचा शोध आधुनिक तंत्रज्ञानाला लावण्यासाठी 67 देशाचं आर्थिक योगदान लागलं, तर एक शक्तीचा तिथं शोध लागला म्हणजे पहिल्या कणाचा, प्रथम शैलपुत्रीचा. तर दुसरी तर शोधण्यात आलीच नाही आजपर्यंत. तिसरीचा शोध लागला चंद्रघंटेचा, जी इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स मोबाईलमध्ये आपण त्याचा वापर करतोय, या शक्तीचा, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्सचा. ही फोन टेक्नॉलॉजी आहे आणि ती शक्ती आहे चंद्रघंटा. तर त्या चंद्रघंटेचं रूपांतर म्हणजे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक वेव्स. आपण ह्या फोन टेक्नॉलॉजीमध्ये आपण त्याचा वापर करतो. आणि अशी 7 ऊर्जाचा खूप मोठं योगदान आहे ही प्रकृती बनवण्यासाठी, ही सृष्टी बनवण्यासाठी. 8वी ऊर्जा तिथं प्रगट झाली आणि त्या 8व्या ऊर्जेचं बीज, कारण ह्या प्रकृतीमध्ये एक खूप मोठं एक पॉवर आहे की ही ज्या 6 ऊर्जा आहेत पहिल्या, ह्या 6 ऊर्जाला याला डार्मन्सीमध्ये घेऊन जायचंय. म्हणजे सूक्ष्म डार्मन्सीमध्ये, म्हणजे जर समजा एखादा वृक्ष आहे, एखादा वृक्ष, ते वृक्ष जर्मिनेशन झाला, उगवला, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ झाली, झाडाची पूर्ण क्षमतेने वाढ झाली. वाढ झाल्यानंतर त्याला फळ आलं, फळ आल्यानंतर त्याला बीज आलं. कारण एका फळामध्ये हजारो बीज निर्माण केले त्या प्रकृतीनं. आणि ते बीज हजारो लाखो वर्ष जशास तसे राहते. म्हणजे ते वृक्ष पूर्ण आहे. तो पूर्ण वृक्ष, विशाल वृक्ष एका छोट्याशा बीजामध्ये समाविष्ट आहे. एक मोठा विशाल वृक्ष त्या छोट्याशा बीजामध्ये समाविष्ट आहे. म्हणजेच हे पूर्ण विज्ञान डार्मन्सीमध्ये घेऊन जाण्याचं काम या शक्तीनं केलं. तसं पूर्ण विज्ञान डार्मन्सीमध्ये घेऊन जायचं काम म्हणजे एक बीज टाकण्याचं काम. जीवस्य माध्यमातून ही पूर्ण सृष्टी चालत राहावी, ही प्रकृती चालत राहावी, यासाठी डार्मन्सीमध्ये हजारो लाखो वर्ष ते बीज जशास तसं राहतं. यावरून तुमच्या गोष्टी लक्षात येत असतील की आपल्या जमिनीमध्ये आम्ही तण उगू देत नाही, पण पुढच्या वर्षी त्या तणाला आम्ही कधी बी येऊ देत नाहीत. परत तेवढ्याच प्रमाणात आमच्या जमिनीमध्ये गवत कसं उगवतं बरं, तण कसं उगवतं, या गोष्टीवरून तुमच्या लक्षात येत असेल. हजारो लाखो वर्ष ते बीज डार्मन्सीमध्ये जातं. म्हणून डार्मन्सीमध्ये ठेवण्याचं काम ह्या शक्तीनं केलं. आणि तिथं एक तत्व समोर आलं म्हणजे 9वं तत्व सिद्धिदात्री. 2 हायड्रोजनचे अणू, 1 ऑक्सिजनचा अणू मिळाला, एकत्र आला तर तिथं पाणी बनतं.
म्हणजे पाणी कसं बनलं? अणु आणि परमाणु, अणु रेणू परमाणु याचं ठोस तत्व तिथं आलं आणि या ठोस तत्वामुळं त्याच्यात जीवन असल्याशिवाय पाणी बनलं का? नाहीये. त्याच्यामध्ये जीवन आहे, त्याच्यामध्ये स्वतःच अस्तित्व आहे, म्हणून तिथं पाणी बनलं. तसं प्रत्येक जीवाचं जीवन हे डार्मन्सीमध्ये गेलेलं आहे आणि त्याला प्रगट कसं करायचं? तर ह्या वातावरण निर्मितीमध्ये ते ऑटोमॅटिक तशी शक्ती निर्माण झाली की ते ऑटोमॅटिक प्रगट होत असतं. जसं बेंडूक, पाऊस पडलं की बेंडूक ऑटोमॅटिक जिवंत होतात. एका बेंडकाला तुम्ही वाळू घाला, त्याला त्याची भुकटी करा आणि त्याला एका फडक्यामध्ये त्याची भुकटी बांधून ठेवा, ऑटोमॅटिक पाऊस पडला की त्या भुकटीमधून बेंडकाची निर्मिती ऑटोमॅटिक होईल. म्हणजे ते बेंडूक त्या भुकटीमध्ये, त्या पावडरमध्ये होतं, डार्मन्सीमध्ये होतं, कोशामध्ये होतं. त्याची निर्मिती, वातावरण निर्मिती झाली कीच त्याची जीवनक्रम चालू झाला. अशा पद्धतीनं आपली ही सुंदर प्रकृती, ही सुंदर वसुंधरा आईचं एक उदाहरण, जिथं जागतं उदाहरण मी आपल्या समोर प्रगट केलं. अशा नव ऊर्जा म्हणजेच परत एकदा सांगतो, प्रथम शैलपुत्री, द्वितीय ब्रह्मचारिणी, तृतीय चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, पाचवी स्कंदमाता, सहावी कात्यायनी, सातवी कालरात्री, आठवी महागौरी, नववी सिद्धिदात्री आणि ह्या नवदुर्गा या नव ऊर्जेपासून बनले 5 तत्व म्हणजेच पंचमहाभूत. 5 तत्व म्हणजेच पंचमहाभूत: भूमी, गगन, वायू, अग्नी आणि नीर. भूमी, गगन, वायू, अग्नी आणि नीर. सर्वसामान्य माणसाला समजण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी काय म्हटलं? जे तुम्हाला ह्या सृष्टीमध्ये दिसतं, जे तुम्हाला ह्या प्रकृतीमध्ये दिसतं, जे तुमच्या आसपास आहे, हे काय आहे? हे तर देव आहे, हे भगवान आहे. याचा अर्थ तुम्हाला समजला? भगवान म्हणजे काय? आता सांगितलं ना मी. भगवान म्हणजे पंचमहाभूत. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, अ म्हणजे अग्नी, न म्हणजे नीर. काय झालं तयार? भगवान. काय झालं तयार? भगवान. पंचमहाभूत म्हणजेच भगवान. पंचमहाभूत म्हणजे भगवान. आणि या पंचमहाभूतामध्ये 3 शक्ती ह्या स्वतःच्या आहेत आणि ह्या पंचमहाभूताच्या 5 शक्ती आहेत. ह्या 5 शक्ती आणि स्वतःच्या पराशक्ती ह्या 3 आहेत आणि ह्या पंचमहाभूतापासून मिळाल्या अपराशक्ती. अपराशक्ती म्हणजे ह्या 5 आहेत. ह्या 5 अपराशक्ती आणि स्वतःच्या 3 शक्ती म्हणजे मन, बुद्धी, अहंकार. अहंकार म्हणजे स्वतःचं स्वरूप, स्वतःचा डीएनए, स्वतःची शक्ती, स्वतःची एनर्जी, जे आपल्या आई आणि वडिलापासून मिळालं जे डीएनए आहे, तो डीएनए म्हणजेच अहंकार. ज्यावेळेस तुम्ही ध्यानस्थ बसताल, तुम्हाला स्वनाद, एक स्वची ओळख होईल आणि तुमचा स्वनाद अहंकार काय आहे याची जाणीव होईल. आणि ती जाणीव म्हणजेच अहंकार. मन, बुद्धी आणि अहंकार म्हणजे चिती. मन, बुद्धी, अहंकार या 3 स्वतःच्या ऊर्जा आहेत, परा ऊर्जा. आणि ह्या 5 पंचमहाभूताच्या ऊर्जा आहेत: भूमी, गगन, वायू, अग्नी आणि नीर. ह्या 5. तर ह्या 5 ऊर्जा आणि आपल्या 3 ऊर्जा अशा प्रत्येक जीवामध्ये जीवन निर्माण झालं ह्या 8 शक्तीपासून. जर समजा ह्या 5 ऊर्जा, परा ऊर्जा 3 आणि ह्या 5 ऊर्जा म्हणजे पंचमहाभूत, याच्यामध्ये एकही शक्ती, एकही एनर्जी प्लस मायनस जर झाली तर आपलं जीवन चलबिचल होतं. आपलं जीवन चलबिचल होतं.
भूमितत्व आपल्या शरीरामध्ये 1% आहे. हे जर कमी झालं जास्त झालं चलबिचल होतं. गगनतत्व आपल्या शरीरामध्ये 8% आहे. हे जर कमी झालं जास्त झालं चलबिचल होतं. वायुतत्व आपल्या शरीरामध्ये आपल्याला किती लागतो वायू, ऑक्सिजन किती लागतो दिवसामध्ये 21 किलो. हे जर कमी झालं जास्त झालं तर आपलं जीवन चलबिचल होतं. अग्नितत्व 32% टेम्परेचर आपल्या शरीरामध्ये जर 33 झालं 34 झालं किंवा 30 झालं आपलं जीवन आपली प्रकृती चलबिचल होते. नीरतत्व म्हणजे पाणी आपल्या शरीरामध्ये किती आहे 70 ते 71%. हे जर कमी झालं जास्त झालं तर सर्दी खोकला ताप याचं टेम्परेचर बदलतं आणि स्वतःचं अस्तित्व बिघडतं. हे 5 तत्व परा ऊर्जा आहेत. आणि आपल्या ऊर्जा म्हणजेच मन बुद्धी अहंकार DNA ह्या स्वतःच्या ऊर्जा आहेत. ह्या स्वतःच्या ऊर्जा आणि ह्या परा ऊर्जा म्हणजेच यतत पिंडे तत्तत ब्रह्मांडे. यत पिंडे तत्तत ब्रह्मांडे. भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलंय श्रीकृष्ण परमात्म्यांनी क्लेब्यम मास्म गमा पार्था युत्रक्त युपपद्यते शूद्र हृदय दुर्बल्यम युक्त उद्दिष्ट परम तप. आणि ममवांचे जीवलोके जीवभूत सनातन मना षष्टी आणि इंद्रियाने प्रकृती स्थानी कर्षती. प्रत्येक जीव माझा अंश आहे. आत्मा आणि परमात्मा एकच आहे. आत्म्याला परमात्म्यापर्यंतचा प्रवास करायचा आहे. आत्मा आणि परमात्मा एकच आहे. तसं ही जे शक्ती हे ऊर्जा विज्ञान आता मी जे तुम्हाला सांगितलं तर हे ऊर्जा विज्ञान म्हणजेच पूर्ण सृष्टीचं एक परमेश्वर तत्व, एक नवऊर्जाचं एक ठोस तत्व म्हणजेच हे ब्रह्मांड आहे. ते ब्रह्मांड यत पिंडे तत्तत ब्रह्मांडे. जे आपल्यामध्ये आहे ते ब्रह्मांडामध्ये आहे आणि जे ब्रह्मांडामध्ये आहे ते आपल्यामध्ये आहे. मग आपण आजपर्यंत शेती करतोय ती कशी करतोय याच्यावर थोडासा प्रकाश टाका म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्या गोष्टी की आपण काय करतोय आणि काय करायला पाहिजे. आपल्या क्रॉपला एनर्जी द्यायची आहे तर ती कशी द्यायची आहे बरं. ह्या गोष्टी तुमच्या थोड्या थोड्या लक्षात येतील आणि तिथूनच पूर्ण प्रकृती कशी बनली आणि तुमचं बीज कसं तयार झालं. जादू एनर्जी ही एक औषध. जर एखादा माणूस जर एखाद्याची प्रकृती बिघडली तर त्याला औषध दिल्या जातं. तर औषध ही एक चिकित्सा आहे, जेवण नाहीये. औषध ही एक चिकित्सा आहे, जेवण नाहीये. तर चिकित्सा बिमार झाल्यानंतर केली जाते. औषध बिमार झाल्यानंतर दिलं जातं. चिकित्सा बिमार झाल्यानंतर केली जाते. तसं तुम्हाला जादू वाटली की मी औषध टाकलं आणि लगेच माझ्या झाडामध्ये परिणाम दिसून आला, पण ती एक चिकित्सा आहे, ते अन्न नाहीये. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि आपल्याला अन्न लागतं तर अन्न काय आहे. जसं आपल्याला अन्न लागतं तसंच क्रॉपला आपल्या व्हेजिटेबलला फूडला अन्न लागतं निर्मितीसाठी, जास्तीत जास्त ग्रोईंगसाठी अन्न लागतं खायला. तर अन्न म्हणजे काय आहे. अन्न म्हणजे षडरस आहेत. षडरस आहेत आपले प्राण्याचे आणि वनस्पतीचे सेम आहेत. आपली चिकित्सा प्राण्याची चिकित्सा आणि वनस्पतीची चिकित्सा सेम आहे. आपलं औषध प्राण्याचं औषध आणि वनस्पतीचं औषध सेम आहे. फक्त त्याचा अनुपात कमी जास्त प्रमाणात आहे, पण सेम आहे. चिकित्सा ही सेम आहे. आपली प्राण्याची आणि वनस्पतीची सेम आहे. आपलं अन्न वनस्पतीचं अन्न आणि प्राण्याचं अन्न सेम आहे.
तसं औषध ही एक चिकित्सा आहे, जेवण नाहीये, आहार नाहीये. तसं आहार कोणता आहे आणि औषध कोणतं आहे हे तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला शेती कशी करायची ही जास्त चांगल्या प्रकारे समजेल. तर औषध हे एक चिकित्सा आहे. विपरीत काळामध्ये त्याचं कसा वापर करायचा, कशी एनर्जी द्यायची. एखादा माणूस बेशुद्ध पडलाय तर त्याला एनर्जी कशी द्यायची. एखादं झाड जर प्रकृतीमध्ये व्यवस्थित नाहीये, व्हायरस आला, कीड पतंग आले, आळी आली, तर त्याला त्याचं निवारण कसं करायचं ही एक चिकित्सा आहे. जेवण नाहीये, आहार नाहीये, खाद्य नाहीये, न्यूट्रिशन नाहीये, ह्या गोष्टी समजून घ्या. न्यूट्रिशन काय आहे, आहार काय आहे, जेवण काय आहे, खाणं काय आहे. खाणं आहे हे षडरस: गोड, आंबट, तिखट, खारट, तुरट आणि कडू. हे 6 रस म्हणजे जेवण आहे. तर यम आणि नियम: काय खायचं आणि कसं खायचं. एक जीव दुसऱ्या जीवाला जीवन देतो. एनर्जी जर आपल्याला घ्यायची असेल ना, तर दुसऱ्या जीवाकडून घ्यावं लागते. दुसऱ्या जीवाकडून घ्यावं लागते एनर्जी, तरच ती ऑक्सिडाइड स्वरूपामध्ये आपल्यापर्यंत पोहोचते आणि त्याचं चांगल्या पद्धतीनं आपण आपल्या जीवनामध्ये रूपांतर करून आपली जीवनक्रम चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊ शकतो. जीवनक्रम चांगल्या पद्धतीनं पुढे नेऊ शकतो. म्हणून आपल्याला एनर्जी पाहिजे, आपल्याला न्यूट्रिशन पाहिजे, तर दुसऱ्या जीवाकडून ते घ्यावं लागणार, म्हणजे ते ऑक्सिडाइड स्वरूपामध्ये ते आपल्यापर्यंत येईल. जसं NPK आपल्याला न्यूट्रिशन झाडाला द्यायचे, किंवा आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन पाहिजे, कार्बोहायड्रेट पाहिजे, विटॅमिन्स पाहिजे, तर कसं घ्यायचं. आणि झाडाला नत्रस्फुरत पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, जस्त, लोह, मंगल, बोरॉन, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन हे न्यूट्रिशन द्यायचे. तर कसे द्यायचे, याला आधार आहे. हे जीवाणूच्या माध्यमातून दिल्या जातं. जशाला तसं समजा मुख्य अन्नद्रव्य आपल्याला द्यायचे असले झाडाला, तर कसे द्यायचे. नत्रस्फुरत पालाश, तर नत्रस्फुरत पालाश म्हणजे आपल्या डोळ्यासमोर येतं युरिया, सुपर फॉस्फेट, DAP आणि पोटॅश हे. पण हे काय आहे, हे एक ठोस पदार्थ आहे. ही एनर्जी आहे पण ठोस पदार्थ आहे. जशाच तसं झाड नाही घेऊ शकत. याचं डिवायडेशन करावं लागतं, फर्मेंटेशन करावं लागतं, फर्मेंटेशन डायव्हिडेशन करावं लागतं, ट्रान्सलेशन करावं लागतं. तर युरिया नत्र जर द्यायचं असेल, तर नत्र जर द्यायचंय झाडाला, तर आपण युरिया घेतला आणि झाडाच्या भोवताल टाकला, तर झाडाची मुळं पाण्यामध्ये विरघळलं, झाडाच्या मुळ्यानं शोषून घेतलं, म्हणजे नत्र नाही मिळणार. ते मिळतं कसं, ते मिळतं असं की नत्र उपलब्ध करून देणारा जीवाणू म्हणजे ॲझोटोबॅक्टर आणि रायझोबियम ॲसोटोबॅक्टर हे 3 जीव आहेत. हे नत्राचं शोषण करून, नत्राचं डिवायडेशन करून, नत्राचं फर्टिगेशन करून, किंवा नत्राचं ट्रान्सलेशन करून आपल्या झाडाच्या मुळाला चांगल्या प्रकारे न्यूट्रिशन अपटेक करून देऊ शकतं, किंवा ट्रान्सलेशन करून देऊ शकतं त्या युरियाचं एक ऑर्गॅनिक पेस्टमध्ये. त्यावेळेस आपल्या झाडाची मुळं युरिया किंवा नायट्रोजन शोषण करून घेऊ शकतात. दुसरं तत्व आहे फॉस्फरस. फॉस्फरस हा घटक सुपर फॉस्फेट किंवा DAP मधून तुम्हाला मिळेल. त्याचं प्रमाण वेगवेगळं आहे, त्याचं बॅलन्स फर्टिगेशन सॉफ्टवेअर वेगवेगळं आहे प्रत्येक क्रॉपचं. ते विषयांतर होईल, नंतर मी सांगतो. तर फॉस्फरस हा जो घटक आहे, फॉस्फरस हा घटक, तर फॉस्फरस जशा तसं आपण DAP टाकला किंवा सुपर फॉस्फेट झाडाच्या मुळाला टाकला, झाडाची मुळं नाही घेऊ शकत. त्याचं डायव्हर्डेशन PSB नावाचा एक बॅक्टेरिया आहे, एक जीवाणू आहे, तो ते खत खाईल आणि त्या खताचं रूपांतर डायव्हर्डेशन आणि ट्रान्सलेशन करेल PSB या घटकामध्ये, एक ऑर्गॅनिक पेस्टमध्ये. आणि ती ऑर्गॅनिक पेस्ट तुमच्या झाडाच्या मुळाचं खाद्य आहे.
तसंच पोटॅशियम, पोटॅशियम म्हणजे KMB नावाचा जो जीवाणू आहे, जो बॅक्टेरिया आहे, हे पोटॅशियम पाण्यामध्ये विरघळलं जशाला तसं तुमच्या पिकाला नाही मिळू शकत. KMB नावाचा घटक आहे, जीवाणू आहे, बॅक्टेरिया आहे, ती त्याचं डायव्हर्टेशन करणार आणि त्याचं ट्रान्सलेशन करून एक ऑर्गॅनिक पेस्ट KMB नावाचा घटक तयार करणार आणि KMB नावाचं एक ऑर्गॅनिक पेस्ट तुमच्या झाडाच्या मुळाचं अन्न असणार, झाडाचं अन्न असणार आणि त्यापासून तुमच्या युरियापासून झाडाची व्हेजिटेरियन ग्रोथ होईल, फॉस्फरस पासून झाडाचं फुगवण भरण पोषण किंवा फळं लागण्याची क्षमता जास्त येईल, फळ फुगवण्याची क्षमता जास्त येईल आणि पोटॅशियम न्यूट्रिशन वहन करण्याचं काम आणि इम्युनिटी पॉवर रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करण्याचं काम पोटॅशियम करतं. प्रकाश संश्लेषण प्रक्रिया फास्ट होण्याचं काम पोटॅशियम करतं. तसं जसे हे 3 बॅक्टेरिया आहेत, आपापले न्यूट्रिशन आपापल्या बॅक्टेरियाचं डायव्हर्टेशन करत असतं आणि त्याचं ट्रान्सलेशन करून आपल्या पिकाच्या मुळाला देत असतं आणि त्यानंतर आपलं पीक वाढत असतं. तशाच पद्धतीचं बाकीचे न्यूट्रिशन आहेत. 13 प्रकारचे न्यूट्रिशन आज आधुनिक विज्ञानानं शोधले. नत्र, स्फुरद, पालाश, मुख्य अन्नद्रव्य, दुय्यम अन्नद्रव्य, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जस्त, लोह, मंगल, बोरॉन, कॉपर, मॉलिब्डेनम आणि क्लोरीन. आणि नंतर एक संशोधनात आलं सिलिकॉन. म्हणजे हे 3 6 आणि हे 8 14 आणि हे जे अगोदरचे आहेत ना, तुम्हाला मी सांगितलं पंचतत्व आणि 3 पंचतत्व, परा ऊर्जा आणि अपरा ऊर्जा, ह्या 3 म्हणजे हे 8 तत्व, हे 8 तत्व आणि हे 14 तत्व असे 22. आणि नंतर ऑक्सिजन, हायड्रोजन आणि सूर्यप्रकाश, हवा, हे काही नॅचरल नैसर्गिक तत्व असे 108 प्रकारचे तत्व आहेत मित्रांनो. 108 प्रकारचे एलिमेंट्स आहेत, 108 प्रकारचे एलिमेंट्स आहेत, असे 108 प्रकारचे एक तत्व आहेत. त्या 108 प्रकारच्या तत्वापासून पूर्ण प्रकृती बनते, पूर्ण जीव आपलं जीवनक्रम पूर्ण करतात ह्या 108 तत्वापासून. आजपर्यंत संशोधनात फक्त आधुनिक तंत्रज्ञानाच्या संशोधनात आले आहेत फक्त आणि फक्त 13 ते 14. बाकीचे कुठे गेले? बाकीचे आहेत आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये आहे, वृक्षायुर्वेदमध्ये आहे, प्राचीन तंत्रज्ञानामध्ये आहे. या प्राचीन तंत्रज्ञानाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा ताळमेळ बसवण्याचं काम आम्ही या शेतकऱ्यांची शेतीशाळा या माध्यमातून करत आहोत. प्राकृतिक आणि आधुनिक, प्राकृतिक कृषी तंत्रज्ञान आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान याचा ताळमेळ बसवण्याचं काम या प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक च्या माध्यमातून हे ज्ञान आम्ही शोधलं, त्याच्यावर संशोधन केलं आणि त्याच्यावर रिसर्च केला आणि तुमच्या समोर आम्ही ते घेऊन आलोत. कारण सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः. आपलं जीवनक्रम हे उज्ज्वल, सुखकर आणि निरामय, निर्भय एक उज्ज्वल भविष्य, एक आपल्या आईचा विषय आलास तर मी तुम्हाला सांगतो 4 आई आहेत आपल्याला. एक आई आहे जिनं आपल्याला हे विश्व दाखवलं, हे ब्रह्मांड दाखवलं. त्या आईचे उपकार आपण कधीच आयुष्यात फेडू शकत नाहीत. ही पहिली माता म्हणजे आपल्याला जन्म देणारी माता. दुसरी माता आहे जिनं स्वतःच्या वासराचं सोडून आपल्याला दूध दिलं, ही दुसरी माता म्हणजे गोमाता. तिसरी माता जिनं आपल्याला जल प्रदान केलं, त्या जलाशिवाय आपण जगू शकत नाहीत, ही गंगा माता. आणि चौथी माता म्हणजे आपली भारत माता, जिनं आपल्या
उदरातून अन्नधान्य निर्माण करून आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी व्हेजिटेबल, फळ आणि फ्रूट अन्नधान्य निर्माण करून दिलं, ती आपली धरणी माता म्हणजे भारत माता. अशा आपल्या 4 माता आहेत. एक माता जन्म दिलेली माता, दुसरी माता गोमाता, तिसरी माता गंगा माता आणि चौथी माता आपली भूमाता. तर मित्रांनो, ह्या आईला जीवापाड जपा, ह्या आईवर जीवापार प्रेम करा. ह्या आईला काय पाहिजे काय नाही पाहिजे याचं शोध घ्या, याच्यावर संशोधन करा आणि ह्या आईच्या साह्यानं आपलं जीवन भविष्य कसं प्रगतपथावर नेता येईल, ह्या देशाची प्रगती, आपल्या गावाची, स्वतःची, देशाची, राष्ट्राची प्रगती कशी करता येईल, ह्या गोष्टीचा विचार करा. आणि या ऊर्जा विज्ञान या ट्रेनिंग वर्कशॉपला इथं मी पूर्णविराम देतो. या ऊर्जा विज्ञानमध्ये काही गोष्टी आपल्याला समजल्या असतील, काही गोष्टी माझ्याकडून काही चुकल्या असतील, त्याबद्दल मी आपली क्षमा मागतो. आणि यामध्ये जे जे मी तुमच्या समोर मांडलं, हे जे ज्ञान आहे हे माझं स्वतःचं नाही, हे मी कोणाकडून तरी शिकलो आहे आणि दुसऱ्यांनी मला दिलं आहे. म्हणून हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक साधन आणि हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं एक माझं उद्दिष्ट म्हणजेच हे ज्ञान हमेशा असं तेवत राहावं. हे ज्ञान माझ्याकडून मला दुसऱ्याकडून माझ्या गुरुकडून मिळालं, तर माझ्याकडून तुम्हाला मिळालं, तुमच्याकडून तुम्ही दुसऱ्याला द्यावं. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे की हे ज्ञान प्रत्येक जणाला मिळालं पाहिजे आणि जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे जनसारे. हे जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत सम्राट तुकडोजी महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे आपल्याला सांगितलं. ही जे ओवी मी आता सांगितली ही ज्ञानेश्वर महाराजांनी मी तुम्हाला सांगितली, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी मी तुम्हाला सांगितली. जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे, शहाणे करुणी सोडावे जनसारे. आणि तुकाराम महाराजांनी जे सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचेरे. आणि सावतामाळीने सांगितलं, कांदा मुळा भाजी अवघी विटाबाई माझी, लसूण मिरी कोथिंबिरी अवघा झाला माझा आरी. हे संत वाडमय आणि ही भारत माता, या मातेच्या उदरामध्ये आपण जन्म घेतला. आपण खूप भाग्यवान आहोत आणि असंच भाग्य इतरांना मिळो आणि असंच भाग्य आपल्याला हमेशासाठी मिळो, हीच परमेश्वरापाशी एक माझी मागणी आहे. आणि माझ्याकडून जे ज्ञान इतरांना मिळेल त्याच्यावर त्यांची खूप आणि खूप चांगल्या प्रकारची भरभराटी हो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि मला असं ज्ञान परमेश्वरानं माझ्यापर्यंत पोहोचित करावं आणि मला मिळावं, हीच ईश्वरचरणी एक प्रार्थना, हीच इच्छा आहे. तर असं शेतकऱ्यांच्या शेतीशाळा, अल्क्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूल आणि प्राकृतिक आधुनिक शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक च्या माध्यमातून हे जे आम्ही उपक्रम चालवलेला आहे, शिका शिकवा आणि समृद्ध व्हा, शिका शिकवा आणि समृद्ध व्हा. तसं हे जे ज्ञान प्राचीन असो का आधुनिक असो, याचा ताळमेळ प्राकृतिक आणि आधुनिक शोध कृषी शोध प्रशिक्षण संस्थाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जे कोणी आपण असाल त्यांनी माझं हे संभाषण ऐकलं त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. कोटी कोटी धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान, वंदे मातरम. भारत माता की जय, गो माता की जय, गंगा माता की जय, स्वमाता की जय. ओम गाभ्यो नमः. श्री स्वामी समर्थ.